नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 5 नोव्हेंबर 2020च्या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत. स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंग चॅलेंज जे आहे त्यामधला प्रश्न आहे जो GS4 संबंधीचा आहे. व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन इनकल्केशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज अमॉंग ह्युमन बीइंग्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरम जॉईन करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम @gmail.वर तुम्हाला जो यापैकी डेली आन्सर रायटिंग असेल, वीकली एसे असेल किंवा MPSCच्या स्टुडंटसाठी मराठी आणि इंग्लिश एसे, तर त्यासंबंधी इनरोल करण्याची जी माहिती आहे ती या स्पॉटलाईट रायटिंग फोरम @gmail.com या मेलवर तुम्हाला मिळेल. आजचा प्रश्न बघूयात. व्हॉट इज द रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इन इनकल्केशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज अमॉंग द ह्युमन बीइंग्स, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा GS4 इथिक्सचा प्रश्न आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत. एक तर रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तुम्हाला विचारला आहे, त्याच्यानंतर ह्युमन व्हॅल्यूज, इनकल्केशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज हा एक दुसरा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट्स असतात. एक तर फॅमिली आहे तुमची, म्हणजे तुमचं कुटुंब, त्याच्यानंतर समाज, सोसायटी, आणि तिसरी जी आहे ती म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. या दोघांचंही तुम्ही किमान कन्क्लुजनमध्ये रेफरन्स देणं गरजेचं आहे. कारण नुसतं इनकल्केशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज हे फक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं काम नाही, त्याच्याबरोबर कुटुंब आणि समाज याचीही जोड त्याला लागते. या तिन्ही गोष्टी एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत. दुसरा जो मुद्दा आहे की ह्युमन व्हॅल्यूज. आता सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की तुम्ही ह्युमन व्हॅल्यूज डिफाईन करणं, की त्याची व्याख्या तिथं लिहिणं हे गरजेचं आहे की ह्युमन व्हॅल्यूज काय असतात. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो की हा जो प्रश्न आहे तो बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स हे त्याच्या कोरला आहे, आणि त्याच्यामुळे उत्तराची जी सुरुवात आहे ती जर तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला समोर ठेवून, आता बऱ्याच लोकांनी कोट्स वगैरे वेगवेगळ्या याच्याने केलेली आहे, त्यातल्या त्यात पण एक जे कोट आहे की एज्युकेशन हे पॉवरफुल वेपन असतं, तर ते खूप कॉमन आहे. मग बऱ्याचदा काय होतं की ती कॉमन गोष्ट समोर आली, 4-5 वेळा वाचली की मग त्याच्यानंतर नंतरचे जे पेपर्स असतात त्याच्या मार्कांवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तर तुमची जी स्टार्ट तुम्ही करता उत्तराची ती युनिक पाहिजे किंवा बाकीच्यांपेक्षा थोडी वेगळी पाहिजे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्युमन व्हॅल्यूज तुम्ही डिफाईन करणं अपेक्षित आहे, प्लस ह्युमन व्हॅल्यूजचे एक्झाम्पल्स तुम्ही तिथं देणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल्स देतात तर ते एक्झाम्पल जे आहे ते खूप प्रॉपरली त्या प्रश्नाला स्पष्ट करणारं किंवा त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला उलगडणारं असं एक्झाम्पल असलं पाहिजे. तर तीही एक बाब लक्षात घ्या. एक उत्तर जे होतं त्या उत्तरामध्ये काय केलेलं होतं की विषयानुसार लिहिलं होतं की इतिहासातून आपण काय शिकतो, याच्यातून काय शिकतो, जॉग्रफीमधून काय शिकतो. तर असं नका करू. बेसिकली ओव्हरऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हटल्यानंतर तिच्यामध्ये 2 महत्त्वाचे ॲस्पेक्ट येतात. एक जे आहे ते म्हणजे टीचर आहे, आणि दुसरं जे आहे ते पियर ग्रुप आहे. टीचर, शिक्षक आपल्याला जे काही शिकवतात डायरेक्टली ते एक, आणि पियर ग्रुप म्हणजे आपले जे समवयस्क असतात त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी आपण शिकतो शाळेमध्ये. तर या दोघांचा मोठा इम्पॅक्ट होतो. तो त्याच्यामुळे या दोघांचा उल्लेख त्या उत्तरात असणं अपेक्षित होतं. पण बऱ्याच उत्तरांमध्ये पियर ग्रुपचा उल्लेख नाही आहे, काही उत्तरांमध्ये पियर ग्रुप प्लस टीचर यांचा उल्लेख नाही आहे. जनरलाइज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असं लिहिलेलं आहे. तर त्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जे काही कीवर्ड्स आहेत, म्हणजे कुठल्या ह्युमन व्हॅल्यूज तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिकता तर त्या की व्हॅल्यूज ज्या आहेत त्याही तिथं प्रॉपरली आल्या पाहिजे, म्हणजे ज्या टर्म्स तिथं आल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सकाळपासून जर तुम्ही शाळेचा विचार केला तर सकाळी शाळेत जाताना तुम्ही नीट अँड क्लीन जाता विथ युनिफॉर्म, म्हणजे एक शिस्त आहे, डिसिप्लिन. वेळेत तुम्ही तिथं पोहोचता, पंक्च्युअलिटी आहे, तुमची प्रेयर आहे जिच्यामध्ये तुम्ही ह्युमॅनिटी, युनिव्हर्सल ब्रदरहूड अशा गोष्टी शिकता. म्हणजे हे जे कीवर्ड्स आहेत, युनिव्हर्सल ब्रदरहूड असेल, सेक्युलॅरिझम असेल, तर हे वर्ड्स त्या तुमच्या उत्तरात आले पाहिजे की ह्युमन व्हॅल्यूज कशा पद्धतीने वृद्धिंगत करणाऱ्या या व्हॅल्यूज आहेत, आणि ते सगळं एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये कशा पद्धतीने येतं. तर या गोष्टी त्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित होतं. ज्या लोकांना मी दिलेलं आहे की बऱ्याचदा असतं की फोकस मिसिंग म्हणजे प्रश्न नीट वाचा, 2 वेळा 3 वेळा प्रश्न वाचा, आणि तो प्रश्न वाचल्यानंतर समजून मगच तुम्ही तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. एक्झाम्पल्स कुठून कलेक्ट करायचे असं काही लोकांचा इश्यू होता. तर एक्झाम्पल्स डे टू डे लाईफमध्ये आपण करंट इव्हेंटच्या याच्यात मी बऱ्याचदा सांगत असतो की हे एक्झाम्पल, ही केस स्टडी ती न्यूजमधून तुम्हाला उचलणं अपेक्षित असतं. तुम्ही जेवढं करंटवर काम कराल तेवढं तुमचं जे GSचे मार्क्स आहेत ते ग्रो होतील, तेवढं एक लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पर्सनल नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, तर ऑब्वियसली तुम्ही त्याच्यावर कुठलाही इश्यू असला तर कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि एक खूप चांगली बाब आहे की मॅक्झिमम स्टुडंट लिहित आहेत. म्हणजे हे 2020मध्ये आय थिंक पहिल्यांदा होतं आहे की मॅक्झिमम स्टुडंट ज्यांनी एनरोल केलेलं आहे ते खूप प्रॉपरली रिस्पॉन्ड करत आहेत. अदरवाईज मॅक्झिमम म्हणजे अर्ध्या लोक सोडून देतात, लिहित नाहीत. तर ते खूप चांगलं आहे. तुमच्या बाबतीतही तुमची जी पंक्च्युअलिटी आहे. सो आपण भेटत राहू आणि अशाच पद्धतीने आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते रन होत राहतील. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.